मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी कशा प्रकारे राहू शकते हे पाहणार आहे. मित्रांनो, आता 3 दिवस हॉलिडे, शनिवार, रविवार आणि सोमवारी होळी असल्यानिमित्ताने मार्केट बंद राहणार आहे. आणि माझ्या खऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ह्याच असणार आहे की तुमचं PNL होळीच्या ग्रीन कलर सारखं नेहमीच ग्रीनमध्ये तुमचा दिवस हा क्लोज व्हायला हवा. सर्वांना हॅप्पी होळी. आणि आजचं ॲनालिस फार महत्त्वाचं आहे, कारण हा मार्च एंडिंग आहे मित्रांनो, फायनान्शियल इयरचं एंड होणार आहे. त्यामुळे ह्या मंथच्या एक्सपायरीला विशेष महत्त्व आहे. नेमकं आपण त्याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते आपण ऑप्शन चेनद्वारे आणि चार्टवर प्राइस ॲक्शनद्वारे दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आज आपण आपल्या लेवल काढणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे 15 मिनिटाचा. आता सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळतं आहे की मार्केट एक रेंजमध्ये साईडवेज आहे. मार्केटने एक डीप घेतला होता हा इथे, पण मार्केट सस्टेन नाही केला आणि मार्केट परत वरच्या झोनमध्ये आलं. वरच्या झोनमध्ये कुठपर्यंत आलं, जो प्रिव्हियस कधी तुम्ही झोन पाहिला असेल की मार्केटने तिथे 2 दिवस टाईमपास केला होता, तो झोन कधी आपण या ठिकाणी आखला मित्रांनो आणि त्याला एक्सटेंड केलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की त्या झोनमध्ये आता मार्केट आपल्याला दिसतं आहे. मग त्या झोनमध्ये मार्केट आल्यानंतर त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, पण सस्टेन नाही केला आणि मार्केट खालच्या दिशेला आलं. आता मेजर रजिस्टन्स मित्रांनो आपल्याला 22,200 दिसतंय. कधी तुम्ही इथे पाहिलं आणि आपण एक लाईन इथे कधी मार्क केली तर आपल्याला इथे समजतंय 22,200 पासून एक रिजेक्शन आलेलं होतं आणि तिथून मार्केटने डीप घेतला तर तो नियर अबाउट 700 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 500 पॉईंट फॉल केलेला आहे आणि मार्केट आता परत त्या झोनमध्ये आलेलं आहे. तर येणाऱ्या एक्सपायरीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो मित्रांनो, कारण ही एक्सपायरी फार महत्त्वाची, कारण फायनान्शियल इयरचं एंडिंग, आर्थिक वर्षाचं एंड होणार आहे मित्रांनो 31 मार्चला. मग यामध्ये आपल्याला खूप मोठी मोमेंटम इथे पाहायला मिळते, कारण भरपूर जणांची ॲडजस्टमेंट असते. तर मित्रांनो आपल्याला हा एक झोन पाहायला मिळतोय. तर ह्या झोनमध्ये कधी मार्केट ओपन झालं तर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या नियमानुसार इथे ट्रेड करू शकतो. मध्ये कुठे ओपन झालं तर आपल्याला वेट करायचा आहे, वरतून हा रेजिस्टन्स घेतोय का खाली येऊन हा सपोर्ट घेतोय, कारण 22,000 आता एक स्ट्रॉंग सपोर्टसारखं काम करणार आहे. आणि कधी ह्या लेवलला वरच्या साईडला ब्रेक करून रिटेस्ट करून वरती जातोय तर आपण इथे एक बाईंग पोझिशन बनवू शकतो. 22,000ला सुद्धा आपण एक बाईंग पोझिशन बनवू शकतो. 21,950च्या खाली मार्केट जायला लागलं तर ते आपल्याला 800 पर्यंत जाताना दिसतंय, कारण मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे. तर खाली मार्केट आला तर इथून पण बाउन्स बॅक होऊ शकतं. तर ह्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि एक ट्रेंडिंग मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं. का पाहायला मिळू शकतो, कारण पोझिशन इथे ॲडजस्टमेंट होत असतात मित्रांनो. इथे 1 डेचा चार्ट पॅटर्न लावलं आहे मित्रांनो, आणि मागच्या टायमाला आपण एक असं चॅनल दिलेलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं चॅनलचं ब्रेकआउट होईल तर आपल्याला एक चांगला ट्रेड पाहायला मिळेल. तुम्ही मागचा ॲनालिसचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर आपल्याला इथे एक चांगला फॉल झाला आणि एक ट्रेडसुद्धा पाहायला मिळाला. पण आता हा बाउन्स बॅक झाला आणि ही डोजी कॅन्डल नंतर एक मोठी डोजी कॅन्डल डेमध्ये बनलेली मित्रांनो. आणि कधी तुम्ही लक्ष दिलं तर ही ह्या लेवलवर आलेली आहे की जिथून मार्केटने रेजिस्टन्स घेऊन खाली आलेलं होतं. आता इथे रिटेस्ट होऊन खाली परत येतंय का याच्यावरती जाऊन हा परत ह्या चॅनलमध्ये जातोय, हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. कधी याने चॅनलमध्ये एंट्री केली तर आपल्याला नवीन हायसुद्धा इथे पाहायला मिळू शकतो मित्रांनो. आणि इथे 1 वीकचं चार्ट पॅटर्न लावलं आणि तुम्ही कधी नीट लक्ष दिलं तर इथून मार्केटने जिथून सपोर्ट घेतलेला होता वारंवार तिथेच मार्केटने आता परत सपोर्ट घेतलेला आणि एक हॅमर कॅन्डल बनवली आहे सपोर्टवर. आणि हॅमर कॅन्डल कशा प्रकारे काम करते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे तर झालं मार्केटचं ॲनालिस. आता आपण कोणत्या लेव्हलनुसार ट्रेड करू शकतो त्या लेव्हल आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो, येणाऱ्या वीकसाठी ह्या लेव्हल आहे आणि ह्या लेवल आपण डेली शॉर्टच्या माध्यमातून देत असतो मित्रांनो. सकाळी आपण हा लेवलचा शॉर्ट अपलोड करतो आणि संध्याकाळी आपण लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स केला याच्या रिगार्डिंग पण शॉर्ट आपण अपलोड करतो. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात की त्याचं परफेक्शन कोणत्या लेवलला आहे. आणि इथे भरपूर जणांना प्रश्न आहे की याला कशा प्रकारे ट्रेड करायचं. तर हे मी परत एकदा सांगतो, आपण हे सांगितलेलं आहे ऑलरेडी. जेव्हाही एखादी लेवल ब्रेक होते मित्रांनो इंट्राडेमध्ये, तुम्ही तिथे तुमची एंट्री करू शकता त्या साईडची आणि स्टॉप लॉस त्या लेवलच्याच खालचा स्टॉप लॉस हवा. फक्त स्टॉप लॉस हिट केव्हा होईल आपल्याला, तेव्हा त्या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज होईल. कॅन्डल क्लोज होऊ द्यायचा वेट करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला पुढची लेवल हे एक टार्गेट राहील. त्या लेवलला कधी त्याने ब्रिज केलं तर तुमचा हा इथला स्टॉप लॉस आहे ना, हा वरच्या साईडला शिफ्ट होईल. अशा प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस सुद्धा ट्रेल करू शकतात.
लेवल लावून पहा मित्रांनो चार्टवर कशा प्रकारे वर्क करता हे स्वतः तुम्ही एक्सपिरियन्स करा मित्रांनो. आणि लेवलमध्ये कधी मार्केट जास्त गॅप अप गॅप डाऊन ओपन झालंच तर आपण ह्या लेवल टेलिग्रामला अपडेट करून देतो, तर त्यासुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. त्यासाठी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता हे तर झालं प्राईज ॲक्शननुसार लेवल. आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते आपण समजून घेऊयात. मित्रांनो इथे निफ्टीची ऑप्शन चेन लावली 28 मार्चची मंथली एक्सपायरी. आणि कधी तुम्ही आता पोझिशन पाहिलात मित्रांनो तर 22,100च्या आसपास मार्केट क्लोज झालेलं आहे. आणि 22,100ची लेवल नेक अँड ब्रेक आहे. का? कारण तुम्ही कॉल साईडला पाहिलं तर 32,000 पोझिशन बनले आणि त्याचबरोबर पुट साईडला कधी पाहिलं तर 1,31,000 पोझिशन बनलेले आहे OI. पण चेंजिंग OI आपल्याला काय सांगतोय, कॉलमध्ये 23,000 पोझिशन शुक्रवारी बनलेलं आहे. त्याचप्रमाणे पुटमध्ये ह्या 73,000 पोझिशन बनल्या. तर तुम्ही पाहू शकता डिफरन्स किती आहे. त्यामुळे मार्केटला 22,100चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो. आता 22,100च्या कधी मार्केट खाली गेलं तर कुठेच अजून स्ट्रॉंग सपोर्ट आहे तर 22,000वर. 22,000ला पुटमध्ये कधी तुम्ही पाहिलं तर 2,11,000 पोझिशन इथे बनलेले आहे मित्रांनो. एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणून मी तुम्हाला बोललो की 22,000वर सुद्धा आपण एक बाईंग करू शकतो. आणि रजिस्टन कुठे पाहायला मिळतं मित्रांनो, तर रजिस्टन आपल्याला सर्वात स्ट्रॉंग रजिस्टन 22,200वर, त्यानंतर 22,300वर. म्हणजे 22,100च्या वर कधी मार्केट राहिलं तर वरच्या साईडला मार्केट निघेल ना तर 200 आणि 300पर्यंत इझिली जाईल. म्हणून तिथपर्यंतच्याच मी लेवल दिलाय. का? कारण 22,000वर तुम्ही OI पाहिला मित्रांनो कॉल साईडला 1,00,000 पोझिशन आहे. तर जसं 22,100च्या वर जाईल इथून हे सर्व कॉल रायटर इथून निघतील. जसं तुम्हाला तिथे 4,000 मायनस पोझिशन दिसत आहे. का दिसत आहे? मार्केटवरती आलं. आणि इथे मायनस पोझिशन व्हायला कधी लागल्या तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की मार्केट एक शॉर्ट कव्हरिंग इथे ट्रिगर करून देणार आहे. आणि मित्रांनो 3 दिवसाचा हॉलिडे आहे तर मार्केट ओपन झाल्याबरोबर पोझिशन बनवायची घाई करायची नाही. साधारण आपल्याला पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल पाहिजे किंवा मार्केट साईडवेज कधी झालं तर ते फार उत्तम आहे. साईडवेजचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला तिथे ट्रेड बनवायचा आहे. कारण ऑप्शन डीके होणार आहे. त्यासाठी आपल्याला घाई करायची नाही ट्रेड करण्याची. ऑप्शन चेनला कशा प्रकारे अनालिसिस करायचा एक डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याकडे. त्यामध्ये हे सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहे. आपली स्ट्रॅटर्जी नेक्स्ट वीकमध्ये राहील की डीपमध्ये बाय करायचं आहे. जोपर्यंत तो 21,950ची लेवल ब्रेक करत नाही तोपर्यंत प्रत्येक डीपमध्ये आपल्याला बाय करायचं आहे. ती लेवल कधी ब्रेक केली तर मग आपण पुट साईडचा विचार करू शकतो. तोपर्यंत प्रत्येक डीपमध्ये बाय करून आपण एक लॉंग पोझिशन बनवू शकतो. आता हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टी आपल्याला काय सांगते आणि तिला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते समजून घेऊयात. मित्रांनो इथे बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. आणि हा जो बॉक्स तुम्हाला दिसतोय ना हा बॉक्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेला होता. मार्केट साईडवेज होतं ती रेंज दिलेली होती. आता मित्रांनो इथेही आपल्याला पाहायला मिळतंय की मार्केट एका रेंजमध्ये होतं आणि त्याचं ब्रेकआउट करून आता ते अप्पर झोनमध्ये आलेलं आहे. म्हणजे इथे जिथे रजिस्टन्स घेत होतं मार्केटने आता तिथे आता ते सपोर्ट घ्यायला लागलेलं आहे. पण मार्केट आता परत इथे काय झालेलं आहे साईडवेज झालेलं आहे. आणि आता साईडवेज झाल्यामुळे काय होणार आहे मार्केट कधी ह्या झोनमध्ये ओपन झालं मित्रांनो तर आपल्याला इथे खाली सपोर्ट दिसतोय तो आहे 46,000च्या आसपास. तिथून एक बाईंग येऊ शकते. मार्केट कधी ह्या रेंजमध्येच ओपन झालं तर आपल्याला ट्रेड करायचा नाही आहे. ह्या रेंजच्या वर कधी ओपन झालं तर या ठिकाणी जसं रजिस्टन्स घेतलेलं होतं म्हणजे इथे जसं रजिस्टन्स घेतलेलं होतं ह्या लेवल एक सपोर्टसारख्या काम करतील आणि आपण इथे एक बाईंग पोझिशन बनवू शकतो. तर मार्केट गॅप अप गॅप डाऊन किंवा रेंजमध्ये ओपन झाल्यावर आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो हे आपण इथे पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो इथे 50चा EMA लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की त्याला सपोर्ट घेऊन मार्केट वर जातं. जोपर्यंत 50चा EMA ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हरऑल याला एक पॉझिटिव्ह मार्केट सारखं ट्रेड करू शकतात. आता मित्रांनो इथे सुद्धा 50चा EMA लावलेला आहे डे चार्टवर आणि तुम्ही पाहू शकतात की एकदा इथे रजिस्टन्स घेतलं मार्केट खाली आलं, दुसऱ्यांदा घेतलं, तिसऱ्यांदा घेतलं, नंतर त्याला ब्रेक केल्यानंतर त्याला सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला गेला, परत खाली आला, इथेच रजिस्टन्स घेत होतं. पण आता ही जी कॅन्डल बनलेली आहे तिने त्याच्यावर सपोर्ट घेतलेला आहे.
EMA कशा प्रकारे काम करतात, मूविंग ॲव्हरेजला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो याचा इन डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याकडे. त्याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट समजवलेली आहे. आणि वन डेमध्ये कधी तुम्ही पाहणार तर ही एक प्रकारची थोडी निगेटिव्ह कॅन्डल इथे बनलेली. निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह कॅन्डल दिसते, पण आपल्याला बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह, कारण वरतून इथे रिजेक्शन आलेलं आहे मित्रांनो. आता मार्केट जोपर्यंत ही लेवल ब्रीच करत नाही, म्हणजे 47,000च्या वर जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला एक बुलिश ट्रेड इथे पाहायला मिळणार नाही. नाहीतर हा 46,000 ते 47,000 मध्ये ट्रॅव्हलिंग करू शकतो. आणि इथे 1 वीकचं चार्ट पॅटर्न लावलेलं मित्रांनो. एक तुम्हाला इथे डोजी सारखी काइंड ऑफ हॅमर पण आहे, पण प्रॉपर हॅमर बनता येणार नाही, पण डोजी म्हणू शकतो आपण याला. एक प्रकारची बुलिशच दिसते. विशेष म्हणजे ही एक लेवल कधी आपण पाहिली मित्रांनो की इथे रजिस्ट्रेशन घेतलं होतं, इथे रजिस्ट्रेशन घेतलं होतं. आता मार्केटने तिथेच सपोर्ट घेतलेला आहे. जोपर्यंत त्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत आपण याला बुलिश मानू शकतो. पहिलं टार्गेट आपलं वीकनुसार हे राहू शकतं 47,500च्या आसपास. आणि एक मेजर ट्रेंड येण्याची शक्यता काय मित्रांनो, कारण यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचीच एक्सपायरी नाही आहे, तर मंथली एक्सपायरी असल्यामुळे स्टॉकची सुद्धा एक्सपायरी होणार आहे. आणि स्टॉकमध्ये ज्या पोझिशन बनल्या आहे त्यामध्ये कोणी ट्रॅप झालं तर आपल्याला वन साइडेड मुवमेंट इथे पाहायला मिळते. आणि एक गोष्ट विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ह्या वीकमध्ये 2:45 ते 3:15 मध्ये तुम्ही पहा की एक मोठी रॅली आपल्याला येणाऱ्या 2 दिवसामध्ये नक्कीच दिसणार आहे. तर ती रॅली तुम्हाला कॅच करता आली तर ती नक्कीच करा. आपण त्या संदर्भात काही अपडेट असेल तर टेलिग्राम चॅनलला देऊ. तर झालं प्राइस ॲक्शननुसार. आता लेवल काय असेल ते आपण पाहून घेऊ मित्रांनो. या इथे बँक निफ्टीच्या लेवल आहे, यांना कशा प्रकारे ट्रेड करायचं हे निफ्टीमध्ये आपण सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला जवळ लेवल दिसत असतील, पण ह्या मिनिमम 150 ते 200 पॉईंटची रेंजमधल्या लेवल आहे मित्रांनो. तुम्हाला जास्तीत जास्त लेवल दिसायला हव्या, त्यामुळे यांना अशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे. आता आपण ऑप्शन चेनला समजून घेऊ की ऑप्शन चेनमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतं ते. मित्रांनो इथे दोन्ही एक्सपायरी वेगवेगळ्या होणार आहे. बुधवारी फक्त बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होणार आहे आणि गुरुवारी स्टॉक आणि निफ्टीची मंथली एक्सपायरी होणार आहे. तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो इथे लेवल पाहिलं तर पहिलं रजिस्ट्रेशन आपल्याला 47,000 वर दिसतंय. तिथे 1,32,000 OI आहे. आणि त्यानंतर 47,500 म्हणजे 47ला ब्रेक केलं तर 500 पर्यंत आपल्याला इथे वन वे मार्केट जाताना दिसेल. त्यानंतर सपोर्ट कधी तुम्ही पाहिला मित्रांनो तर आपल्याला इथे 46,500 वर सपोर्ट दिसतो. पण तुम्ही चेंजिंग OI कधी पाहिला तर बँक निफ्टीमध्ये कॉल साईडचे लोक निघायला सुरुवात झालेली. तुम्हाला इथे मायनस पोझिशन दिसत असतील. 46,000 पासून जवळपास मायनस पोझिशन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. 700 वर पण दिसत आहे, 800 वर पण दिसत आहे. का कॉलवाले पळत आहे? कारण त्यांना कुठे ना कुठे वाटते की मार्केट हे बुलिश होऊ शकतं, त्यामुळे त्यांनी त्यांचे ट्रेड इथे कट करायला सुरुवात केलेली. मग हे आपल्याला काय सांगतंय की मार्केट वरच्या साईडला निघायची जास्ती शक्यता आहे. मग निघालं तर पहिलं रजिस्ट्रेशन कुठे 47,500 पर्यंत. या प्रकारे आपण बँक निफ्टीला ट्रेड करू शकतो. नेक अँड ब्रेक लेवल 47,000ची आहे. वरती निघालं तर 500, खाली 500, ह्याच्या बिटवीन मार्केट राहू शकतं. आणि काही अपडेट असले तर आपण टेलिग्राम चॅनलला देऊ. व्हिडिओ कधी आवडला असेल आणि अशाच प्रकारचं मार्केट ॲनालिसिस कधी आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.